आज मी बाजारात गेले होते, तिकडे मला कच्च्या कैऱ्या दिसल्या म्हणून मी कच्च्या कैऱ्या थोड्या घेऊन आले। थोड्याच लोणच्यासाठी फोडी करून ठेवलेल्या आहेत आणि थोडे म्हटलं आमसुलात करणार म्हणून मी त्याची सालं काढलेली आहे बघा। आणि हे मी आता उन्हात वाळत ठेवणार। असे 15 दिवस ठेवायचे आणि मग आतून परतून घेऊन ती वाळल्यानंतर एका डब्यात काचेच्या बॉटलमध्ये, शक्यतो प्लास्टिकची बॉटल वापरू नये, आणि ही जी सालं आहे ती सालं ती पण वाळवून त्याची पावडर करायची आणि कुंडीतली जी झाडं असतात त्या झाडांना तुम्ही घालू शकता। आता ही आमसुलं केलेली तयार आहे, आपण कोकणी सोला पण म्हणतो। आता ही आमसुलं वाळली तर व्यवस्थित ठेवायची आणि जेव्हा सीझन नसतो म्हणजे आता पावसात तर आपल्याला आपण व्हेज करत असेल डाळीच्या आमटीत हे घालू शकतो, आणि नॉनव्हेज करत असेल तर प्रॉन्सची आमटी आणि इतर मासळीच्या आमटीत ही आमसूल घातलं ना तर ती चवदार आमटी लागते। म्हणून आपण ही अशी चकत्या काढायच्या आणि ही आमसुलं वाळवून ठेवायची। गावात तर आता सीझनच आहे, आमसुलं कोकम हे करतात, वाळवून घेतात। तर हे असं मी ही आमसुलं तयार केलेली आहे। 15 दिवस मी उन्हात ठेवणार आणि मग बॉटलमध्ये, काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार। हे जर आमसुलं कैरीपासून, कच्च्या कैरीपासून, ग्रीन मँगो यापासून सालं काढून ज्या चकत्या करून जी आमसुलं तयार करतो, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, म्हणजे नमुना आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा। धन्यवाद।